एक गोष्ट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या शहराला 10 वर्ष महापौर दिलेला आहे. आम्हाला खात्री आहे की येत्या काळात सुद्धा जर हा असाच ट्रेंड असेल तर राष्ट्रवादीचाच महापौर पाहायला मिळेल. पुणे जिल्हा नगर परिषद नगरपालिकांमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल जो आहे तो चांगला लागलेला आहे. एकूण 9 जागांवर त्यांनी बाजी मारलेली आहे आणि आपल्यासोबत चेतन तुपे आहेत. काय सांगाल, एकदम घवघवीत यश जे आहे ते पाहायला मिळतं? नाही, अतिशय उत्तम असं यश आमच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती आम्ही मिळवलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे सिद्ध झालेलं आहे की सर्वसामान्य माणूस आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं आहे. माझ्यावर फुरसुंगी नगरपालिकेची जबाबदारी होती. आदरणीय अजितदादांनी मला तिथे प्रभारी म्हणून नेमलं होतं आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप आणि शिवसेना यांची युती होती. तरीसुद्धा आम्ही तिथं एक हाती सत्ता मिळवली. नगराध्यक्षही आमचा आलाय आणि आम्ही निर्विवाद जागा जिंकून त्या ठिकाणी प्रचंड असं यश संपादन केलेलं आहे. तोच पॅटर्न आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो आहे. त्यामुळं पुन्हा एकदा या जिल्ह्यावरती, या शहरावरती अजितदादांची पकड आहे. सर्वसामान्य माणसं अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे आहेत, हे आज निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे. शहरात सुद्धा अशीच आपल्याला परिस्थिती पाहायला मिळणार आहे का? आणि जसं आपण बघितलं की राष्ट्रवादी आता वेगळी लढणार आहे. 100% आता फुरसुंगी आणि उरळी हा शहराचाच भाग होता. ह्या लोकांची मानसिकता आणि त्या लोकांची मानसिकता एकच आहे. लिटमस टेस्ट म्हणता येईल. जिथे ते एकत्र लढले युती करून आणि आम्ही सेपरेट लढलो, तिथे सुद्धा लोकांनी आम्हाला घवघवीत यश दिले, निर्विवाद सत्ता दिली आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की पुणेकरांचा जो एक छोटे पुणेकर होते ते मोठे पुणेकरही तेच करतील. आज सुद्धा मुलाखती सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याच्याबद्दल सगळ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. याबद्दल काही? हा निर्णय सर्वस्वी पक्षाच्या नेतृत्वाचा आहे, पण हा असं झालं तर कार्यकर्ते त्याचं स्वागतच करतील. पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्याला महापौर कोणाचा पाहायला मिळेल? निश्चित एक गोष्ट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या शहराला 10 वर्ष महापौर दिलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की येत्या काळात सुद्धा जर हा असाच ट्रेंड असेल तर राष्ट्रवादीचाच महापौर पाहायला मिळेल. नक्कीच आपण बघितलं की राष्ट्रवादीला जे यश मिळालेलं आहे त्यानंतर आज बारामती हॉस्टेल जे आहे तर तिथे अजित पवारांच्या उपस्थितीत मुलाखती सुरू आहेत आणि इथे सुद्धा पेढे वाटप करून जल्लोष जो आहे तो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर.